काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलतायत, ऐकूया. 10,000 कोटीची आहे. तुमची बुरी नजर, वाईट नजर त्यावर आहे. त्यातून या मंत्र्यांना मलिदा खाण्यासाठी, यांची सोय करण्यासाठी, यांना भ्रष्टाचाराने पैसे मिळवण्यासाठी हे हिरवं कुरण दिसतंय. मग हे जनावरासारखे जातील आणि तिथे चरतील अशा प्रकारची व्यवस्था या जे निवडून आलेलं मंडळ बरखास्त करून केलं जात आहे. एकीकडे पुण्यासाठी वेगळा निर्णय घ्यायचा, पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी, आणि मुंबईसाठी वेगळा निर्णय घ्यायचा. मला हे वाटतं एकूणच महाराष्ट्रातील या ज्या काही मोठ्या 7 कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकांचा जो GR सरकारने काढला त्याला चॅलेंज देण्याचं काम सुरू आहे. आणि ही तर मी म्हणेल की जनतेच्या, शेतकऱ्यांच्या हक्काच्या ठिकाणी अतिक्रमण करून शासनाने निवडून आलेल्या प्रतिनिधीला दूर करून रान मोकळं करून स्वतःच्या खाण्याचा नवा मार्ग या मंत्र्यांनी शोधलेला आहे, सरकारने शोधला आहे, असं माझं स्पष्ट आरोप आहे. आज बीडला ओबीसी मोर्चा आहे, तुम्ही नागपुराला जाणार आहात की नाही आणि मोर्चाबद्दल काय? नाही, खरं तर मोर्चा काढतायत, ओबीसी बांधव एकत्र येत आहेत, आमच्या शुभेच्छा आहेत. मला तसा काही निरोप नव्हताच त्या मोर्चा संदर्भात.